पुढची बातमी आहे, भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालंय। 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शनासाठी येणार आहेत, तर भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे। मंदिर परिसरातील विकास कामं देखील आता अंतिम टप्प्यात आहेत। आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील, 5 महिन्यांनंतर आज भीमाशंकर मंदिर पुन्हा एकदा दर्शनासाठी खुलं होत आहे। काय तिकडचं वातावरण? नक्की श्वेता, ज्या पद्धतीने पाहिलं की आजपासून जे भीमाशंकर मंदिर आहे ते भाविकांसाठी खुलं केलेलं पाहायला मिळतं आणि त्याचमुळे या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। कारण की आजपासून प्रशासनाने जो निर्णय घेतला की मंदिर भाविकांसाठी खुलं करायचं आणि त्याचमुळे सकाळपासून पाहतो की भाविकांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। कारण की सन 2027मध्ये जो नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच पार्श्वभूमीवरती भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची येण्याची शक्यता सध्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने या ठिकाणी जो सभामंडप आहे आणि त्या पायऱ्या आहेत त्यांचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि याच कामामुळे 9 जानेवारीपासून जे मंदिर आहे ते बंद ठेवण्यात आलं होतं। मात्र विशेष म्हणजे जवळपास 1 वर्ष लागणारा या कामाला 6 महिन्यातच हा सभामंडप आहे तो सध्या पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ असतील, देवस्थान ट्रस्ट असेल आणि प्रशासनाच्या सहकार्याने ही सध्या शक्य झालं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या मंदिर आजपासून सुरू करण्यात आलं आहे। सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये हे दर्शन या ठिकाणी होईल आणि विशेष म्हणजे 1000 भाविकांना फक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळणार आहे आणि ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने जे भाविक नोंदणी करतील त्यांनाच या ठिकाणी खरं तर दर्शन मिळणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।